हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे रव्याचे अप्पे। तर एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। रव्याचे अप्पे बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। आपण जो रेग्युलर रवा यूज करतो तोच रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे। त्याचबरोबर 2 ते 3 चमचे इथे दही घ्यायचे आहे आणि दही आणि रवा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। दही मिक्स करून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये 1 कप पाणी टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। आता इथे मला थोडा लिक्विडी बॅटर हवा आहे आणि पुन्हा 1 कप पाणी टाकले, म्हणजे 2 छोटे कप आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थितपणे ह्याला मिसळून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी असेच भिजत ठेवायचे आहे। आता अप्प्याच्या बॅटरला तडका देण्यासाठी एका कढईमध्ये इथे मी 1 चमचा भरून तेल घेतलं आहे। तेल तापल्यानंतर 1 चमचा राई, 1 चमचा जिरा, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा चना डाळ टाकून व्यवस्थितपणे परतवून घेतली। 3 ते 4 हिरव्या मिरच्यांना बारीक चिरून तेही टाकून घेतले। पाव चमचा हिंग टाकले आणि फोडणी तयार करून घेतली। रवा छान दही आणि पाण्यात भिजल्यानंतर आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि मीठ छान मिक्स करून घेतले। आता हा रवा भिजवून मला अर्धा तास पूर्ण झाला होता आणि त्यानंतर तयार केलेली फोडणी गरमागरम रव्याच्या बॅटरमध्ये टाकून बॅटरमध्ये छान मिक्स करून घेतली। असे तडका देऊन बनवलेले अप्पे एकदम छान लागतात खाण्यासाठी। अप्प्याचा फ्लेवर अजून वाढवण्यासाठी 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा मी या बॅटरमध्ये टाकून घेतला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून बॅटर छान मिक्स करून घेतले। तुम्हाला हवे असल्यास ह्याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची, गाजरचा वापर सुद्धा करू शकता। तयार अप्प्याच्या बॅटरमध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून बॅटरला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। तुम्हाला हवा असल्यास इथे तुम्ही इनोचा वापर केला तरीही चालेल। तर गॅसची फ्लेम स्लो करून त्याच्यावर मी हे अप्पे पात्र ठेवून घेतले। अप्पे पात्र गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे थोडं थोडं तेल टाकून घेतलेले आहे, जेणेकरून माझं जे बॅटर आहे ते चिटकलं नाही पाहिजे आणि माझे अप्पे मस्त असे तयार झाले पाहिजे। आता 1-1 चमचा बॅटर मी या अप्पे पात्रामध्ये टाकून घेतलं। सगळ्या अप्पे पात्रामध्ये बॅटर टाकून घेतल्यानंतर मग मी या अप्पे पात्रावरती झाकण ठेवून घेतलं। अशी फ्लेम स्लो ठेवून 5 मिनिटे हे अप्पे व्यवस्थितपणे शिजवून घेतले। त्यानंतर मी अप्पे पात्रावरचं झाकण काढलं आणि 1-1 करून स्पूनच्या मदतीने सर्व अप्प्यांची जी दुसरी बाजू आहे तिला पलटी करून घेतली आणि दुसरी जी बाजू आहे ती 5 मिनिटे स्लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहे। एका साइडने हे अप्पे एकदम खरपूस असे शेकवले गेले होते। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे अप्पे व्यवस्थितपणे शेकवून घ्यायचे। अप्प्याची बाजू पलटी केल्यानंतर थोडे थोडे करून पुन्हा मी इथे तेल टाकून घेतले। 5 मिनिटांनंतर हे अप्पे एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतले। तर एकदम सोप्या पद्धतीने माझे हे रव्याचे अप्पे इथे तयार झालेले आहेत। माझी ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।